आमचे प्रदीप भाऊ यांच्या वाढदिवसासाठी 2017 मध्ये आलतो, जेव्हा मी टिकटॉकवर शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचो. 2017 पासून ते आज 2025 पर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न मांडतोय. का का सारखं शेतकऱ्याचे प्रश्न मांडावे लागते? ह्यांना शेतकरी दिसत नाही का? 2017 पासून आज 25 पर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न मांडतोय. आज देखील तीच परिस्थिती शेतकऱ्याची. आज पण शेतकऱ्याला कर्जमाफीच मागावं लागते. आज पण शेतकऱ्याला मालाला भावच मागावा लागतो. आज पण शेतकऱ्याला आत्महत्याच करावं लागते. का? आज पण यांची पाहणी चालू आहे, यांचा अभ्यास चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, परंतु यांना शेतकरी दिसतच नाही कुठं. लाज वाटली पाहिजे. इथली व्यवस्था चालवते तुम्हाला मायबाप सरकार म्हणतो आम्ही तुम्हाला, तुम्ही आज देखील शेतकऱ्याला एवढं मोठं संकट आले, वावराची वावर वाहून गेलेत, घराची घर वाहून गेले, अख्खा संसार उद्ध्वस्त झालाय, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की आमची समिती काम करते, आम्ही कर्जमाफी करू म्हणतच नाही, ते अभ्यास करताय म्हणतात. आज शेतकऱ्याची कर्जमाफी जर वेळ येऊन सुद्धा तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणत नाही, करत नाहीये, तुम्हीच आश्वासन दिलं नाही मतदानाच्या पूर्वी. मग आश्वासन तुमचे पूर्ण करीत नाही. मग तुम्ही एक तरी सांगा की तुम्ही तुमचं बघा म्हणून. आज आम्ही तुम्हाला म्हणजे मतदान केलंय म्हणजे आम्ही चुकी केली का? लाज वाटली पाहिजे. इथं व्यवस्था चालवतो तुम्हाला हजार वेळा म्हणून तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. आज कुणी समोर यायला तयार नाही शेतकऱ्यासाठी. हा एक माणूस आहे, देव माणूस, बच्चू भाऊ कडू. गेले 6 महिने झाले अशा सभा चालू आहेत, असे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यासाठी. का? तर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याचा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. आता आपल्या भागामध्ये जास्त पाऊस नाहीये, परत सततचा पाऊसच आहे. सततच्या पावसामुळे 100% आमचं नुकसानच आहे. पण एका म्हणतात नदीच्या काठचं जे होऊन गेलं आम्ही तेवढंच पाहणार. आज रोजी मोसंबी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, पूर्ण गळ झाली, पुढे नासाडी झालेली, पण कुठंच त्यांनी पाहणी केली नाही. कुठं कोणता अधिकारी शेतावर बांधला गेला, फक्त नदीच्या कडेने फिरतात. आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे. आणि आता हेच परत वरनं काय म्हणतात, आता 15 रुपये कापाचे शेतकऱ्याच्या ऊसातून. आता माझाच ऊस आहे आणि माझाच कापूस आहे, माझ्याच पैशातले मला देणार आहे का? म्हणजे असं झालं, देवाचाच अंगार घ्यायचा आणि देवालाच वर पडायचा. लाज वाटली पाहिजे. इथली व्यवस्था चालवता तुम्ही. मला जास्त मी काही बोलत नाही, कारण की बोलायचंय. आणि आपण ज्यांच्यासाठी आलो इथं गेले 4-5 दिवस झाले आम्ही. सर काय झालं माहितीये का, 4-5 दिवसापासून आम्ही म्हणतोय शेतकऱ्यासाठी सभा आहे, शेतकऱ्याची सभा आहे, तर लोक एकत्र यायला तयार नाही. जर एखाद्या राजकीय नेत्याची सभा म्हणलं असतं तर स्वतः पळत आले असते. शेतकऱ्याचा सगळ्यात मोठी चुकी आहे की शेतकरी एकत्र येत नाही. ज्या दिवशी शेतकरी एकत्र येईल ना, सरकार काय कोणाला पण शेतकऱ्यापुढे झुकावं लागेल, पण शेतकरी एकत्र यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी एकत्र जोपर्यंत शेतकरी येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाही. आणि आदरणीय बच्चू कडू साहेब आज शेतकऱ्याला एकत्र आणायचं काम करतात, त्यांना सपोर्ट करायचं काम आहे आपलं. आम्ही गेले 4-5 दिवसापासून साहेब मेहनत घेतोय, बॅनर लावलेले, हराम घोड्यांनी बॅनर फाडले. शेतकऱ्याचा प्रश्न मानतोय ना आपण, बॅनर फाडायची काय गरज नाही. लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यासाठी आपण कष्ट कर, शेतकरी आपल्यासाठी बोलायला काहीतरी करतोय आम्ही, तर तुम्ही बॅनर भरता. धन्यवाद. मी एवढंच बोलेल. जय जवान जय किसान.